शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण मौजे आवाड शिरपुरा येथे आलेलो आहोत। या ठिकाणी ऊसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वे मुळाद्वारे होतो आणि हुमणी अळी काय करत असते तर पहिल्यांदा मुळे खाऊन त्या ऊसाला डॅमेज करते आणि त्याला दुसरा पर्याय असा झाला आहे की डुकराचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचं नुकसान जास्त प्रमाणात दिसायला लागलेलं आहे। एकतर मुळं खाल्ल्यामुळे बूड रिकामा झालेला आहे आणि डुकर आल्यामुळे ते मूळ असंही उपटायला लागलं। हा तर कसं आहे, हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी आपल्याला एक व्यवस्थापनासाठी एक दोन प्रकारे आपल्याला काम करावं लागेल आणि हे काम एकट्यानं किंवा एका दोघांनी करून जमणार नाही, तर आपल्याला सर्वांनी करून केलं तर ती कुठेतरी थांबणार आहे। तर पहिल्यांदा उपचारात्मक पद्धतीमध्ये आपण काय करायचं आहे की आपल्या शेतातल्या झाडाला लाईट असेल, बल्ब असेल, त्या बल्बाच्या खाली टोपलं ठेवायचं, त्या टोपल्यामध्ये पाणी भरायचं, त्याच्यामध्ये रॉकेल, डिझेल, पेट्रोल किंवा एखादं कीटकनाशक टाका, जेणेकरून की संध्याकाळी जे हुमणी अळीचे जे किडे आहेत ते किडे त्याच्यामध्ये त्या लाईटकडे अट्रॅक्ट होऊन ते पडतील आणि त्याचा तिथं आपल्याला बंदोबस्त करता येईल। ही झाला एक प्रकार। दुसरा प्रकार असा आहे की ज्यावेळेस असं आता आपण जे बघायला लागलो हे सगळं हे आळे आहेत हे, तर ह्याला करत असताना आपल्याला कुठलंही कीटकनाशक हे ड्रीपमधून द्यावं लागणार आहे आणि म्हणजे जमिनीतून द्यावं लागणार आहे। आणि जमिनीतून देत असताना आपल्याला एक काळजी घ्यावी लागणार आहे की जमिनीत पुरेपूर ओल असणे गरजेचं आहे। आता बऱ्याच जणांचं कसं आहे, ड्रीपमधून पाणी दिल्यानंतर ओल सगळीकडे पसरते, परंतु ज्यावेळेस पाण्यानं पाणी देतो त्यावेळेस काय होतं, सरीमध्ये आपली ही राहते, हा सरीमध्ये ओल राहते आणि वरंबा कोरडा राहतो, मग त्या ठिकाणी ड्रिंचिंग करून आपल्याला उपयोग होणार नाही। तर एक सर्वांना एक विनंती अशी आहे की ज्यावेळेस कीटकनाशक आपल्याला जमिनीतून द्यायचं असेल तर ते ड्रीपमधूनच द्या। जर समजा आज ड्रीपची व्यवस्था नसेल तर ड्रीप करा, तात्पुरत्या स्वरूपात का असना, पण ड्रीपमधून दिलेलं चांगलं राहील, जेणेकरून की पूर्णपणे वरंबा आपला भिजून सगळीकडे कीटकनाशक जाईल। आता दुसरा प्रश्न असा पडतो की ह्याच्यामध्ये कीटकनाशक कुठलं वापरायचं, बरोबर आहे। तर कीटकनाशक वापरत असताना आपल्याला फ्लोरएंट्रेनिपोल म्हणजे आपल्याला काय तर एक कोराजन, दुसरी गोष्ट लिसेंटा आणि तिसरं म्हणजे पोलिस। लिसेंटा आणि पोलिस मधले जे कंटेन आहेत ते इमिडाक्लोप्रिड प्लस फिप्रोनिल असं त्याचं कॉम्बिनेशन आहे। तर ह्या तिन्ही औषधाचे पैकी एक औषधाचं आपल्याला ड्रिंचिंग करावं लागेल, जेणेकरून की आपल्याला ही अळीचं आपल्याला व्यवस्थापन करणं सोपं होऊन जाईल। परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी ही जे लाईटचा प्रकार आहे, मी आता जे सांगितलं लाईट लावायचा, तर तो जर सर्वांनी केला तर इथून पुढचा आपल्याला जे हुमणी अळीवर जे काही खर्च होणार आहे तो आपल्याला कमी करता येईल आणि तुम्हाला समजून सुद्धा येईल की बाबा हुमणी अळीचे किडे कसे असतात आणि तिथून आपल्याला हुमणी अळीचा त्रास जो होणार आहे तो सुद्धा आपल्याला थांबवता येईल। धन्यवाद।